वृषभ राशीसाठी येणारा हा जो श्रावण महिना आहे हा कशा पद्धतीने असू शकतो, चला तर मग जाणून घेऊया। शनी व मंगळ यांची प्रीती युती असल्यामुळे त्याचा त्रास हा राशी परत्वे प्रत्येकाला होणार आहे। या युतीचे परिणाम हे प्रत्येकाला भोगावे लागतील। आता कसे कसे भोगावे लागतील त्याबद्दलच आपण थोडेसे माहिती घेणार आहोत। आता वृषभ राशीबद्दल बोलत आहोत। वृषभ राशीसाठी हा जो श्रावण महिना आहे तुम्हाला आर्थिक गोष्टी सांभाळायच्या आहेत। जर का तुम्ही शेअर मार्केट आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये काम करत असाल तर त्यापासून तुम्हाला सावधानता बाळगायची आहे, कारण की तुमचा पैसा हा फसू शकतो, नुकसान होऊ शकतं, जुगारामध्ये तुम्ही हरू शकता। शेअर मार्केट हा एक प्रकारचा जुगारच मानला जातो, त्यामध्ये तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे। त्याच पद्धतीने जर का तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला राजकारण तुमच्या बाबतीत होतंय का किंवा तसा अनुभव तुम्हाला येतोय का हे तुम्हाला बघावं लागेल। काही ना काही कारणाने तुमच्या बाबतीत राजकारण होण्याची शक्यता आहे। बाकी उत्तरार्धामध्ये श्रावण महिन्याचा जो उत्तरार्ध म्हणजे पौर्णिमेनंतरचा जो काळ आहे त्यानंतर काही ग्रहांची शुभ ग्रहांची युती होणार आहे, त्याचा साथ तुम्हाला चांगला मिळू शकतो। स्त्रियांना सुद्धा हा महिना थोडासा सावधानतेचाच म्हणू शकतो आपण। सावध राहा। घरातील राजकारणापासून तुम्ही जर का नोकरी वर्गात असाल तर नोकरीमध्ये सुद्धा काही राजकारण तुमच्या बाबतीत होतंय का याचा विचार जरूर करा। घरातील तरुण वर्गांचे मात्र प्रश्न सुटू शकतात, म्हणजे त्यांचे जर का काही कामं अडलेली असतील, प्रश्न मार्गी लागायचे असतील तर ते लागायची शक्यता तुम्हाला ह्या महिन्यामध्ये दिसून येते आहे। अमावस्येजवळचा जो काळ येईल म्हणजे बैलपोळ्यापासूनच्या जवळचा जो काळ येईल त्यामध्ये तुम्हाला आई वडिलांच्या प्रकृतीविषयी सुद्धा थोडंसं चिंताजनक परिस्थिती इथे तुम्हाला बघायला मिळू शकते। तर सावधानता बघा, आपण येणाऱ्या घटना किंवा होणाऱ्या घटना ज्या आहेत ह्या आपण टाळू शकत नाही, पण त्याची तीव्रता नक्कीच आपण कमी करू शकतो जर आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि ह्या गोष्टी आपल्याला जर कळल्या तर तुम्ही त्याबद्दल सावधानता बाळगून तुमची पावलं किंवा तुमचे डिसिजन्स तुम्ही तसे घेऊ शकता। बाकी नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे, नामस्मरणामध्ये राहा। श्रावण महिना हा उपासनेसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे, म्हणून उपासनेमध्ये राहा। बाकी जगदंबा सर्वांचे कल्याण करो। जय भवानी, जय जगदंबा।